ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामधील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरती आमदार भीमराव रामजी केराम यांनी पुढाकार घेत राज्य शासनाकडे तातडीची मागणी केली आहे। किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडद्वारे हमी भावानं खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनच्या रकमेबाबत शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नसल्याचा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या संदर्भात आमदार केराम यांनी माननीय जयकुमार रावल यांना पत्र पाठवून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। पत्रात नमूद केल्यानुसार किनवट येथील नाफेड खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्री केली आहे। त्या व्यवहारास 2 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत। त्यामुळे आधीच अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट अधिकच गडद झालंय। शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा, कुटुंबियांचे विवाह कार्य, उधारीची परतफेड तसेच आगामी हंगामाचं नियोजन या सर्व गोष्टी या थकीत रकमेच्या अभावी ठप्प झाल्यात। परिणामी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण होत आहे, असे आमदार केराम यांनी नमूद केलं। आमदार केराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन सुमारे 34,41,888 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावी अशी मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकार नाफेडच्या माध्यमातून शेतामध्ये उत्पादित असलेलं 2-4 प्रकारचे असणारे जे काही उत्पादित धान्य आहे ते ठिकाणी नाफेड त्यापैकी मागच्या काळामध्ये किनवट मार्केट कमिटीच्या वतीने सोयाबीन खरेदी या ठिकाणी सुरू केलेली होते। सर त्या खरेदी सेंटरमध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या मालाचे देयके त्या ठिकाणी मिळाले नसल्याची तक्रारी शेतकऱ्यांच्या असल्या कारणाने चौकशी केला असता साधारणतः बरेचसे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे देणे बाकी शिल्लक आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचं कुठल्या प्रकारचं त्यांनी उत्पादित केलेले जे सोयाबीन आहे विश्वासाने सरकारच्या हमीभावाचं त्याचा मोबदला चांगला मावेजा मिळावा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जे धान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे ते पैसे त्यांना मिळाले पाहिजे अशा पद्धतीची असणारी त्यांची जी मागणी त्यांच्यामधला असा प्रचंड असंतोष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळं राज्याचे पणन मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब यांच्याशी भेटून शेतकऱ्यांची साधारणतः 34 लाख पेक्षा अधिक असणारी थकीत रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करण्याच्या संबंधाने त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि जे काही माल शेतकरी त्या ठिकाणी मार्केट कमिटीला त्या सेंटरवर टाकलेला असेल त्यांच्याकडे रीतसर पावत्या आहेत, त्या पावत्या त्यांनी जपून ठेवावे। शासन निश्चितच त्या शेतकऱ्यांचं कुठल्या प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होऊ देणार नाही। शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालाचे योग्य जे काही किंमत ठरलेली असेल नाफेडची ती सगळी रक्कम त्यांना मिळेल याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाही। तशी रीतसर कारवाईची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। मजहर शेख, C24 तास, नांदेड।